रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अभंगावर बोलणार आहोत. हा अभंग केवळ योग किंवा साधनेबद्दल नाही, तर तो एका परिपूर्ण आध्यात्मिक जीवनाचा नकाशाच आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात जिथे राग, द्वेष आणि मानसिक ताण वाढला आहे, तिथे हा अभंग आपल्याला आंतरिक शांतता कशी मिळवावी याचे मार्गदर्शन करतो. तुकाराम महाराज सांगतात की मोक्षाचा मार्ग बाह्य क्रियांपेक्षा आंतरिक शुद्धीवर अधिक अवलंबून असतो. योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिये, या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज योग मार्गाची खरी व्याख्या सांगतात. योग म्हणजे केवळ आसन आणि प्राणायाम नव्हे, तर जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे हा त्याचा अंतिम उद्देश आहे. या योगाचे सर्वात मोठे भाग्य किंवा यश म्हणजे क्षमा होय. क्षमा म्हणजे केवळ दुसऱ्याला माफ करणे नाही, तर मनातील राग, द्वेष, मत्सर, सूड आणि मीपणाची भावना पूर्णपणे नाहीशी होणे. ही मनाची अशी अवस्था आहे जिथे कोणत्याही चुकीबद्दल मनात कटुता राहत नाही. क्षमा ही सर्वात मोठी शक्ती आहे, कारण ती मनाला सर्वात जड ओझ्यातून मुक्त करते. क्षमा न केल्याने मन द्वेषाच्या अग्नीत जळत राहते, पण क्षमा केल्याने ते शांत आणि स्थिर होते. परंतु या क्षमेचा पाया आहे दमा, म्हणजेच इंद्रिय निग्रह. दमा हा अष्टांग योगातील एक महत्वाचा भाग आहे. इंद्रियांना आवर घातल्याशिवाय मन शांत होत नाही. मन शांत झाल्याशिवाय त्यात क्षमेसारखे उदात्त भाव रुजत नाही. या ठिकाणी दमा म्हणजे केवळ इंद्रियांना दाबून ठेवणे नाही, तर त्यांना योग्य दिशेने वळवणे. उदाहरण द्यायचे झाले तर डोळ्यांनी नेहमी चांगली दृश्य पाहणे, कानांनी नेहमी चांगली गोष्ट ऐकणे, जिभेने नेहमी चांगले बोलणे आणि योग्य वेळी अन्न ग्रहण करणे. इंद्रियांवर नियंत्रण नसताना ध्यान, जप, भजन हे टिकत नाही. इंद्रिय म्हणजे चंचल घोडे आणि मन म्हणजे रथ. जर घोड्यांना आवर घातला नाही तर रथ भरकटतो. त्यामुळे संत तुकाराम महाराज सांगतात की आधी इंद्रियांवर नियंत्रण मिळवून मन स्थिर करा आणि मगच क्षमेचे खरे महत्व कळेल. अवघी भाग्य येती घरा देव सोयरा जालिया, या चरणामध्ये साधनेचे अंतिम फलित काय आहे हे सांगताय. अवघी भाग्य म्हणजे केवळ धन संपत्ती नव्हे, तर आंतरिक समाधान, आनंद आणि शांती ही खरी संपत्ती. जेव्हा क्षमा आणि संयम या गुणांवर मन स्थिर होते, तेव्हा ही आंतरिक संपत्ती जीवनात आपोआप येते. या अवस्थेत देव ही केवळ दूरची संकल्पना किंवा मंदिरातील मूर्ती राहत नाही, तो आपला जवळचा आणि प्रिय सोयरा म्हणजेच नातलग वाटू लागतो. देव सोयरा होणे म्हणजे देव आणि भक्त यांच्यातील द्वैत भाव मिटून एक प्रकारची अद्वैत स्थिती निर्माण होणे. इथे भक्त देवाचा अनुभव घेतो, त्याला पाहतो आणि त्याच्याशी संवाद साधतो, जसा तो आपल्या जवळच्या व्यक्तीशी करतो. देवावर भीती न राहता त्याच्याशी एक प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते निर्माण होते. हीच भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे. मिरासीचे मून सेत नाही देत पीक उगे, या चरणामध्ये संत तुकाराम महाराज कर्मकांडावर किंवा केवळ वंश परंपरेवर आधारित असलेल्या अहंकारावर कठोर टीका करतात. मिरासी म्हणजे पिढीजात हक्क किंवा वारसा हक्क. महाराज म्हणतात की एखादी शेती तुमची पिढीजात असली तरी त्यात बी न पेरता आणि मेहनत न करता पीक येत नाही. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की केवळ चांगल्या कुळात जन्म घेतल्याने, विशिष्ट धर्माचे असल्याने किंवा धार्मिक चिन्हे धारण केल्याने मोक्ष मिळत नाही.
आजच्या काळात जसे एखादा विद्यार्थी केवळ फी भरली म्हणून किंवा चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला म्हणून त्याला पदवी मिळत नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास करावा लागतो, कौशल्य आत्मसात करावे लागतात आणि परीक्षेत यश मिळवावे लागते. अगदी त्याचप्रमाणे मोक्षासाठी केवळ बाह्य ओळख पुरेशी नाही, त्यासाठी सातत्यपूर्ण साधना, अभ्यास आणि सदाचरण आवश्यक आहे. कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही, हाच निसर्गाचा नियम अध्यात्मातही लागू होतो. तुका म्हणे उचित जाना, उगी सीना काशाला. अभंगाच्या शेवटी संत तुकाराम महाराज सर्वात महत्वाचा उपदेश देतात. ते म्हणतात की माणसाने उचित म्हणजे खऱ्या अर्थाने योग्य आणि गरजेचे, तसेच परिणामकारक काय आहे ते ओळखावे. उगी सिनन म्हणजे निरर्थक गोष्टींमध्ये ऊर्जा आणि वेळ वाया घालवणे. सिनने या शब्दाचा एक अर्थ धान्य मळणे असाही होतो, जिथे धान्यापासून भुसा वेगळा केला जातो. निरर्थक गोष्टींमध्ये ऊर्जा वाया घालवणे म्हणजे भुसा बाजूला काढण्यासारखे निरुपयोगी काम आहे. निरर्थक विधी, वादविवाद, दिखावा, दुसऱ्याची निंदा करणे यासारख्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका. या क्रिया केवळ वेळ वाया घालवतात आणि आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर घेऊन जातात. त्याऐवजी मनाची शुद्धी करणे, नामस्मरण करणे, सेवा करणे आणि योग्य आचरण ठेवणे यासारख्या उचित गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. याच योग्य कृतीतून खरे आध्यात्मिक फलित मिळते. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की उगीच कष्ट कशाला करता, जे खऱ्या अर्थाने महत्वाचे आहे ते ओळखा. या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला एक स्पष्ट मार्ग दाखवला आहे की बाह्य क्रियांपेक्षा आंतरिक शुद्धी, दिखाव्यापेक्षा खरी साधना आणि निरर्थक कामांपेक्षा योग्य कृती ही अधिक महत्वाची असते. हा जो अभंग आहे आध्यात्मिक जीवनातील एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत शिकवतो. संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगतात की खरी मुक्ती बाह्य दिखावा किंवा कर्मकांडाने नाही, तर आंतरिक वैराग्य आणि अहंकाराचा त्याग केल्याने मिळते. ते सांसारिक आसक्तीला एक अडथळा मानतात आणि आपल्याला सांगतात की या मोहापासून दूर राहूनच आपल्या मोक्षाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो.